नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत की जीवाने आता त्याच्या पार्टनरला फोन लावलेला असतो आणि आता तो म्हणत असतो की माझ्याकडे ना खूप छान अशी मोठी मोकळी जागा आहे, आपण माझं जे प्रोजेक्ट आहे ना आपण तेच चालू करूया। आता असं म्हटल्याबरोबरच इकडे आता जीवा आश्रमाची जी जागा आहे ती दाखवणार आहे का हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला भेटणार आहे। आणि आता तो माणूस सुद्धा आता खूप खुश झालेला असतो जीवाचं हे बोलणं ऐकून, कारण त्याला ती जागा हवीच असते। तर आता जीवा एक्साइटमेंट मध्ये येऊन आता हे जे पाऊल उचलतोय ते बरोबर आहे का योग्य म्हणजे चुकीचं आहे हे त्याला सुद्धा माहित नाही। आणि हे जे काही त्यांचं बोलणं चाललेलं असतं ते आता तिकडून नंदिनी ऐकते। आता नंदिनीने ऐकल्यानंतर नंदिनीला खूप मोठा धक्काच बसतो। तिला आता जीवाचं बोलणं ऐकून धक्का बसलेला असतो, म्हणून ती आता आतमध्ये येते रूमच्या आणि जीवाला विचारत असते की काय हो जीवा, तुम्ही कोणत्या जागेबद्दल बोलताय। आता जीवाने नंदिनीचं बोलणं ऐकल्यामुळे तो थोडासा जीवाचं बोलणं नंदिनीने ऐकल्यामुळे तो थोडासा आता घाबरतोच आणि आता त्याला धक्काच बसतो। तर आता जीवा नंदिनीला सांगेल का की त्याच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे ते आपण येणाऱ्या पुढील एपिसोडमध्ये पाहणार आहोत। दुसरीकडे आपण पाहतो की आता रम्याला कळलेलं आहे की काव्या आणि मामीचं काहीतरी बिनसलेलं आहे। तर ती वसुआत्याला म्हणत असते की आई, मला ना असं वाटत आहे की मामी आणि काव्यामध्ये काहीतरी ठिणगी पडलेली आहे। तर आता वसुआत्या म्हणते की आता ना आपण याच्या मुळाशी जायचं आणि आपल्याला कसं आता याच्यामध्ये काही शोधता येईल ते पाहायचं, म्हणजे सगळे दरवाजे आपल्याकडून उघडतील आणि आपल्या हातात काहीतरी असं घावल की ज्यामुळे काव्या आणि त्या नंदिनीला चांगलाच आपण धडा शिकवू शकेल। आता असा हा प्रोमो आहे। चला तर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।